चला विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या धड्याला आपण काल सुरुवात केली होती. आणि कालपर्यंत आपण काय शिकलो होतो त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण हे पाहिलं होतं की अर्थशास्त्र या विषयाची दोन विभागांमध्ये विभागणी केली होती रेग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये. आणि त्यांनी अर्थशास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन विभागांमध्ये किंवा या दोन भागांमध्ये विभागलं होतं. सूक्ष्म अर्थशास्त्र याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. मायक्रोज ही संज्ञा ग्रीक शब्दापासून आलेली आहे, ज्याचा अर्थ काय होतो सूक्ष्म किंवा 1 दशलक्षांश भाग. तर मॅक्रो हा शब्द ग्रीक शब्द मॅक्रोस पासून आलेला आहे, ज्याचा अर्थ काय होतो समग्र किंवा मोठा भाग असं आपण काल म्हणालो होतो. त्याच्यानंतर काल आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली होती. आपण सांगितलं होतं किंवा पाहिलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म घटकांचा आपण काय करणार आहोत, त्यांच्या आर्थिक वर्तवणुकीचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एखाद्या उपभोक्त्याचा आर्थिक वर्तवणूक कशी असेल, एखाद्या उत्पादकाची आर्थिक वर्तवणूक कशी असेल, एखाद्या उद्योग संस्थेचं कसं चाललंय, या सर्वांचा आपण काय करणार आहोत वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणार आहोत. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण जंगलातील एका झाडाचा अभ्यास करणार आहोत, न की पूर्ण जंगलाचा अभ्यास करणार आहोत. काल आपण त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर काल आपण त्याच्यामध्ये मॉरिस डॉब यांची व्याख्या पाहिली होती. त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं असेल तर AP लर्नर यांची काल आपण व्याख्या पाहिली होती. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचं आपण काल काय पाहिलं होतं, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यासविषयी आपण पाहिलं होतं. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण पाहिलं होतं, पहिलं सांगितलं होतं वस्तू किंमत निश्चितीचे सिद्धांत. काल मी तुम्हाला वस्तूच्या किमतीमुळं मागणी आणि पुरवठ्यामध्ये जो फरक पडतो आणि त्याच्यावरून किंमत कशी निश्चित होते, या दोघांच्या घटकांचा विचार करून किंमत कशी निश्चित होते हे काल तुम्हाला एका उदाहरणानं मी काय करून दिलं होतं, स्पष्ट करून दिलं होतं. आणि त्याच्यावरून आपण पाहिलं होतं की बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते. दुसरं सांगितलं होतं ते म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता उत्पादनाचे 4 घटक असतात असं मी काल सांगितलं होतं, ते म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. भूमीला कसं खंड मिळेल किंवा भूमीला भाडं कसं मिळतं, त्याचप्रमाणे श्रमावर मजुरी कशी दिली जाते. तुम्ही जर पाहिलं तर आपण पाहिलं होतं की भांडवलावर व्याज कसं दिलं जाईल आणि संयोजकाला किती नफा होतो, याचाही अभ्यास आपण कुठं करतो, सूक्ष्म अर्थशास्त्रात करतो असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये आपण 3 पाहिलं होतं, ते म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेमध्ये काल काय सांगितलं होतं मित्रांनो मी, की कमीत कमी काय म्हणू आपण इनपुट किंवा कमीत कमी संसाधनांचा वापर करून आपण जास्तीत जास्त उत्पादन कसं काढू शकतो याचा आपण अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात करणार आहोत. दुसरं सांगितलं होतं उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. याच्यामध्ये काल काय सांगितलं होतं मी, की जे काही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा एखाद्या देशामध्ये ज्या काही वस्तू निर्माण होत आहेत त्याचा सदुपयोग किंवा त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काय करायला पाहिजे, पोहोचायला पाहिजे. हेच आपल्याला कोण समजवतं, सूक्ष्म अर्थशास्त्र समजवतं. आणि सर्वात शेवटी पाहिलं होतं आपण एकूण आर्थिक कार्यक्षमता. एकूण आर्थिक कार्यक्षमतेमध्ये आपण सांगितलं होतं की पहिलेच आपल्याकडे संसाधनं काय तो मर्यादित स्वरूपात आहेत आणि त्या मर्यादित स्वरूपाचे उपलब्ध असलेल्या संसाधनामधून आपण जास्तीत जास्त कसं उत्पादन करायला पाहिजे आणि कोणत्या वस्तूचं उत्पादन करायला पाहिजे. म्हणजेच काय सर, तर अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या वस्तू गरजेच्या आहे ना, ज्या वस्तू गरजेच्या नाहीत किंवा ज्या लोकांना लागणार नाहीत त्याचं उत्पादन न करता आपण कशाचं उत्पादन करायला पाहिजे, ज्या वस्तूंची गरज आहे याचा आपण काल कशामध्ये अभ्यास केला होता, या एकूण आर्थिक कार्यक्षमता याच्यामध्ये अभ्यास केला होता. तर कालपर्यंत आपण पहा विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याची व्याप्ती काय याचा काल आपण अभ्यास केला होता. आता आज आपण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. परीक्षेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये याच्यावर तुम्हाला टिपाध्यामध्ये 4 मार्कसाठी किंवा 4 गुणांसाठी हे विचारलं जातं. आता मला विद्यार्थी प्रश्न विचारतात, सर जर 4 मार्कासाठी विचारलं तर किती लिहायचं? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं जवळपास 8 पॉईंट दिलेले आहे ना, त्याच्यापैकी तुम्ही जवळपास 5 पॉईंट परीक्षेमध्ये काय करायला पाहिजे, लिहायला पाहिजे. ती एक अपेक्षा समोरच्या जे पेपर चेकर्स आहेत त्यांची असते. तर कधी लक्षात घ्या, जेव्हा 4 मार्कासाठी विचारलं आहे तर तुम्ही 5 पॉईंटचं स्पष्टीकरण द्यायचं आणि उर्वरित पॉईंट तुम्ही हेडलाईन लिहून काय करून टाकायचे, तो सोडून टाकायचा. ठीक आहे, चला तर पाहूया आता सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलंय पहा, वैयक्तिक घटकांचा अभ्यास.
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मी जसं व्याख्येमध्ये सांगितलं होतं की इथं आपण वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणार आहोत. आपण इथं समग्रांचा अभ्यास करणार आहेत का? नाही. काल जसं मी सांगितलं की आपण जंगलातील एका झाडाचा अभ्यास करणार आहोत, न की पूर्ण जंगलाचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील एखादा उपभोक्ता, एखादा उत्पादक किंवा एखादी उद्योग संस्था यांचा आपण काय करणार आहोत? तो अभ्यास करणार आहोत. म्हणून काय सांगितलंय पहा, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. काल जसं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं होतं की किंमत वाढली तर आपला एक बिहेवियर काय असतं किंवा आपली एक वर्तवणूक काय असते की आपण वस्तूची किंमत वस्तूची किंमत वाढली असता त्या वस्तूचे कमी न खरेदी करतो आहे ना. म्हणजे आपण काय करतो की किंमत वाढली तर ग्राहकाची वर्तवणूक काय असेल किंवा किंमत वाढली तर एखाद्या उत्पादकाची किंवा विक्रेत्याची वर्तवणूक काय असेल याचा आपण अभ्यास करतोय. आपण सर्व ग्राहकांच्या किंवा सर्व उत्पादकांच्या याचा अभ्यास करतोय का? नाही. आपण एक कशाचा, आर्थिक घटकाचा म्हणजे एक उत्पादकाचा, एक ग्राहकाचा काय करतोय? अभ्यास करतोय. म्हणून सांगितलं वैयक्तिक घटकांचा अभ्यास. दुसरं काय सांगितलंय पहा, किंमत सिद्धांत. तुम्हाला लक्षात असेल काल जेव्हा मी मागील लेक्चरमध्ये जेव्हा मी सांगित होतो की आपण जेव्हा व्याप्ती पाहत होतो त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात, त्याचप्रमाणे उत्पादन घटकांच्या किंमत कशा निश्चित होतात याचा अभ्यास आपण करणार आहोत म्हणून सांगितलं होतं. म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्राला कोणता सिद्धांत म्हटलं जातं? किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून म्हटलं जातं. पहा इथं काय सांगितलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिती तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. काल मी तुम्हाला हे उदाहरण देऊन समजून सांगितलं होतं आहे ना. ज्यांनी माझे कालचे लेक्चर पाहिले नसतील त्यांनी जाऊन पाहावेत, म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल. मी काल उदाहरण दिलं होतं याचं. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किंमत कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे 4 उत्पादनाचे घटक आहेत, म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर भूमीला खंड म्हणजे भाडं कसे मिळेल, श्रमाला मजुरी कशी मिळेल, भांडवलावर किती व्याज दिलं जाईल किंवा घेतलं जाईल, त्याचप्रमाणे संयोजकाला किती नफा होईल याचा अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो? मूल्य सिद्धांत म्हटलं जातं किंवा किंमत सिद्धांत म्हटलं जातं. परीक्षेमध्ये याच्यावर मी काल जसं सांगितलं, परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो, चूक किंवा बरोबर, किंवा तुम्ही एक खालील विधानाशी सहमत किंवा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा. त्याच्यामध्ये एक काय विधान दिलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, तर त्याचं उत्तर आपण असं लिहू शकतो. पुढं काय सांगितलंय पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राला आंशिक समतोल असं म्हटलं जातं. आता आंशिक समतोल समजण्याच्या पूर्वी आपल्याला समतोल म्हणजे काय समजायला पाहिजे. तुम्ही जर पाहिलं असेल तर सीसॉचा गेम असतो. आपण गार्डनमध्ये गेलं तर सीसॉचा गेम असतो, ज्याच्यामध्ये दोन्हीकडे 2 जण बसलेले असतात. एक जण वर झाला तर एक जण खाली होतो. जेव्हा ते दोन्ही एक लेवलला येतील किंवा एका स्तराला येतील तेव्हा त्याला काय म्हटलं जाईल? समतोल असं म्हटलं जाईल. आता आंशिक समतोल म्हणजे काय पहा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या वस्तूची किंमत वाढली. पहा विद्यार्थी मित्रांनो थोडं लक्ष द्या. मी काल काय सांगितलं होतं, एखाद्या वस्तूची किंमत आहे आणि ही इथं त्या वस्तूची काय मागणी. समजा किंमत अशी आहे, मी 2-2 रुपयाने किंमत वाढवली आहे, तर मागणी कशी असेल? 5, 4, 3, 2. म्हणजे जेव्हा वस्तूची किंमत 10 रुपये होती तेव्हा 5 किलो, 12 असताना 4 किलो, 4 असताना 3 किलो, 14 असताना 3 किलो, तर 16 असताना किती झाली? 2 किलो. म्हणजे जसजशी किंमत वाढते तर मागणी काय होते? कमी होते. हे दिसतंय का तुम्हाला? आता पहा, हाच आहे मागणीचा नियम. आता आंशिक समतोल म्हणजे काय लक्षात घ्या. आम्ही सांगितलं तुम्हाला, एक उदाहरण घेऊया. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आहे 10,000 रुपये किंवा बाजारामध्ये सफरचंदची किंमत आहे सपोज 150 रुपये पर केजी प्रति किलोग्राम.
तेव्हा या व्यक्तीची मागणी आहे सपोज 1 किलो. एक उदाहरण घेतोय आपण. आता पहा, मागणीचा नियम काय म्हणतो, समजा याची किंमत वाढून झाली 200 रुपये पर केजी, तर यानं साहजिकच काय करायला पाहिजे, मागणी कमी करायला पाहिजे. म्हणजे याची मागणी किती होईल, अर्धा किलो होऊन जाईल. मागणीचा नियम काय म्हणतो, मी आत्ताच सांगितलं, किंमत वाढली तर मागणी काय होते, कमी होते. बरोबर आहे ना. इथं या उदाहरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 10,000 रुपये आहे, ठीक आहे, सफरचंदाची बाजारामध्ये किंमत काय हो 150 रुपये पर किलो आहे, तेव्हा त्याची मागणी किती येऊ, 1 किलो आहे. ठीक आहे. आता त्या सफरचंदाची किंमत वाढून किती रुपये झाली, 200 रुपये, तर साहजिकच त्याची मागणी काय होणार आहे, कमी होणार आहे, ती होऊन जाईल अर्धा किलो. म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं वस्तूच्या मागणीवर कशाचा परिणाम आहे, किमतीचा परिणाम आहे. किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली तर मागणी काय होते, वाढते. ठीक आहे ना. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मागणीवर कशाचा असर आहे, किमतीचा असर आहे. हाच मागणीचा नियम आहे, पुढं आपण शिकणार आहोत. बरोबर आहे ना. पण आता पहा, समजा ही जेव्हा किंमत वाढली, या व्यक्तीचं उत्पन्न वाढून त्याच वेळेस झालं 20,000 रुपये आहे ना, किंवा आपण असं म्हणू की या व्यक्तीचं उत्पन्न वाढून झालं 15,000 रुपये. आता पहा, 15,000 रुपये उत्पन्न झालं आहे आणि सफरचंदाची किंमत वाढली आहे. मागणीचा नियम म्हणतो की किंमत वाढली तर मागणी कमी व्हायला पाहिजे. पण त्याच वेळेस समजा त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर मागणी किंमत वाढूनही कमी होण्याच्या जागी काय होऊन जाईल मित्रांनो, वाढून जाईल का. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मागणीवर, एखाद्या वस्तूच्या मागणीवर जसा किमतीचा असर आहे, जशा ते किमतीमुळे त्याच्यामध्ये चढ उतार होत आहेत, तसंच उत्पन्नाचा सुद्धा काय त्याच्यावर असर आहे. उत्पन्न सुद्धा, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न सुद्धा त्याच्यावर काय करतं, असर करतं. त्याचप्रमाणे मी अजून तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. मागणीवर फक्त किमतीचाच असर नाही आहे, तर ऋतुमानात होणाऱ्या बदलांचाही असर आहे. म्हणजे काय सर, एखादं उदाहरण द्या. पहा, मी सोपंसं उदाहरण देतो. तुम्ही जर पाहिलं तर आता थंडीचे दिवस चालू आहे, ठीक आहे. थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर्स किंवा जे लोकरचे कापडं असतात ती महाग असतात आहे ना. समजा एखादं स्वेटर आहे, ते जर आपण उन्हाळ्यामध्ये खरेदी केलं तर ते आपल्याला 300 रुपयामध्ये मिळून जाईल. पण तेच आपण थंडीमध्ये खरेदी करायला गेलो तर त्याचे 500 रुपये लागतील आहे ना. म्हणजे थंडी वाढली, मागणीचा नियम काय म्हणतो की किंमत वाढली तर मागणी कमी करायला पाहिजे. जेव्हा 300 रुपये होती तेव्हा तुम्ही जास्त मागणी करायला पाहिजे होती. पण जेव्हा ते 300 रुपयाला होतं तेव्हा उन्हाळ्यामध्ये आपण स्वेटर खरेदी करतो का, नाही. जेव्हा थंडी चालू होते तेव्हा आपल्याला स्वेटरचे लक्षात येतात ना, आपण तेव्हा किंमत वाढू नये, म्हणजे जे 300 रुपयाला होतं ते 500 रुपयाला होऊ नये आपण त्याची काय करतोय, मागणी करतोय. म्हणजे मागणीवर किमतीशिवाय, उत्पन्नाशिवाय कशाचा असर आहे, ऋतुमानातील बदलाचाही असर आहे. असं मागणीवर वेगवेगळ्या घटकांचा काय होत असतो, असर होत असतो. पण मागणीचा नियम जर तुम्हाला बनवायचा असेल तर काय सांगितलेलं की फक्त किमतीमधील बदलाचा आणि त्याच्यामुळे होणाऱ्या मागणीतील बदलाचाच अभ्यास करायचा आहे. बाकीचे घटक आपण काय करणार आहोत, स्थिर आहेत असं धरणार आहोत. जर त्या घटकांमध्येही बदल होत असेल आणि तेही जर आपण याच्यामध्ये काय करायला सुरुवात केलो, ग्राह्य धरायला सुरुवात केलं तर मागणीचा नियम बनवताच येणार नाही. म्हणून पहा, इथं मागणीचा नियम या 2 घटकांनाच कन्सिडर करतो किंवा या 2 घटकांवरच विचार करतो, या 2 घटकांचाच विचार करतो. तो ग्राहकाचं उत्पन्न, बरोबर आहे ना, ऋतुमानात होणारे बदल, हे सर्व घटकांचा विचार करतो का, नाही. म्हणजे काय करतोय आपण, अर्थव्यवस्थेतील किंवा त्या अर्थव्यवस्थेतील 2च घटकांना बाजूला करतोय आणि त्या 2 घटकातील परस्पर संबंधांचा अभ्यास करतोय आपण. त्याच्यामध्ये होणाऱ्या बदलांमुळे, एका घटकातील बदलामुळे दुसऱ्या घटकावर काय परिणाम होतोय याचाच आपण अभ्यास करणार आहोत. बाकीच्या घटकांचा आपण विचार करणार आहोत का विद्यार्थी मित्रांनो, नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हटलं जातं, आंशिक समतोल असं म्हटलं जातं. पहा काय सांगितलंय, 2 घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, समतोल म्हणजे काय, 2 घटकामधील, मी जसं सीसॉचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, समतोल म्हणणार आहोत आहे ना. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, किंमत आणि
मागणी याच्यातील समतोल पाहिजे आपल्याला, बाकीच्या घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे का नाही. काय सांगितलंय पहा, सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला, हे अतिशय महत्त्वाचं आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं, वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की किंमत आणि मागणी या दोघांमधला समतोल पाहिजे. बाकी त्या मागणीवर होणाऱ्या उत्पन्नाचा असर किंवा ऋतुमानातील होणाऱ्या बदलाचा असर याचा काही आपण विचार करणार आहोत का? नाही. तुम्ही म्हणताल सर त्याचा विचार का करणार नाही? त्याचा सगळ्यांचाच विचार केला तर आपल्याला ते अर्थशास्त्राचे नियम बनवता येतील का? नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. आणि त्याच्यानंतर काय सांगितले पहा विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट गृहितांवर आधारित सूक्ष्म अर्थशास्त्राचे जेवढेही नियम आहेत ते कशावर आधारित आहे? तो गृहितांवर आधारित आहे. गृहित म्हणजे अझम्पशन्स ज्याला म्हणतो. गृहित म्हणजे अशी परिस्थिती असेल तरच हे नियम पाहायला मिळतील असं सांगितलं जातं. जर ती परिस्थिती नसेल तर ते नियम पाहायला मिळतील का? नाही. जसं मी आता सांगितलं, मागणीचा नियम जर पाहायचा आहे तर फक्त किमतीमधील बदलाचा अभ्यास करायचा आहे. बाकी घटकातील बदल आपण लक्षात घेणार आहेत का? नाही. किंवा आपण एक असम्पशन करून काय चालणार आहे किंवा एक आपण गृहीत धरून काय चालणार आहे की बाकीचे जे काही घटक आहेत ते स्थिर आहेत. म्हणून इथं काय सांगितलं पहा, विशिष्ट गृहितांचा आधार, इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहिताचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. इतर परिस्थिती कायम याला इंग्लिशमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इंग्लिशमध्ये याला कार्टीस परिभास असं म्हटलं जातं. कार्टीस परिभास म्हणजे काय? इतर परिस्थिती काय म्हणजेच काय सर? आता जसं मी तुम्हाला समजून सांगितलं पहा की जेव्हा आपण मागणीचा नियम करणार आहोत तेव्हा किंमत आणि मागणी याच्यातील संबंध पाहायचा आहे. उत्पन्न स्थिर आहे, इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर ऋतुमान, बरोबर आहे, आवडी निवडी या सर्व वस्तू काय आहेत तो स्थिर आहेत किंवा हे सर्व घटक स्थिर आहेत असं आपण धरलंय. जर ते स्थिर नसतील तर मागणीचा नियम किंवा पुरवठ्याचा नियम आपल्याला बनवता येणार आहे का? नाही. म्हणून काय सांगितलंय की इतर परिस्थिती कायम आहे याच शब्दानं काय केलं जातं? सुरुवात केली जाते. पुढं काय सांगितलंय पहा, पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहितांवर आधारित आहेत. आता याच्यामध्ये काही शब्द आले. पूर्ण रोजगार म्हणजे काय? असं गृहीत धरण्यात येतं की एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये जेवढेही काम करू इच्छुक लोक आहेत आणि काम करू शकतात त्या सर्व लोकांकडे रोजगार आहे ना. आता तुम्ही म्हणताल सर असं कोणत्या अर्थव्यवस्थेत होतं का? असं कोणत्याही अर्थव्यवस्थेत होत नाही, पण ते इथं एक काय गृहीत धरलेलं आहे. पुढं काय सांगितलं? शुद्ध भांडवलशाही. शुद्ध भांडवलशाही म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये 3 प्रकारच्या काय म्हणू आपण अर्थव्यवस्था आहे. पहिली अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही. भांडवलशाही म्हणजे काय? जिथं सर्व जे काही काय उत्पादन करायचं आहे, किती करायचं आहे, कसं करायचं आहे, कुणासाठी करायचं आहे हे सर्व निर्णय कोण घेणार? उद्योग संस्था घेणार. सरकार तिथं बिलकुल हस्तक्षेप करणार नाही, आहे ना. असं उदाहरण असे कोणते अर्थव्यवस्था आहेत का सर जगामध्ये? आहेत. अमेरिका असेल, इंग्लंड असेल, या अर्थव्यवस्था कशा आहेत? तो त्या निरहस्तक्षेपाच्या अर्थव्यवस्था आहे. तिथं सरकार व्यवसायामध्ये बिलकुल लुडबुड करत नाही, तिथं हस्तक्षेप करत नाही. जे काही निर्णय घ्यायचे आहेत व्यवसायाबद्दल ते खाजगी लोक घेत असतात, ते व्यावसायिक घेत असतात. दुसरी एक अर्थव्यवस्था आहे जी एकदम याच्या विरुद्ध आहे. ती म्हणजे आपण म्हणू शकतो सोशलिस्टिक किंवा सामाजिक अर्थव्यवस्था. जसं तुम्ही जर पाहिलं तर याचं उदाहरण आहे चीन, बरोबर आहे, रशिया. या अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं सर? ही एकदम विरुद्ध आहे कशाच्या? भांडवलशाहीच्या. इथं जे काही निर्णय घ्यायचे आहेत म्हणजे किती वस्तू बनवायच्यात, कशा बनवायच्यात, कुणासाठी बनवायच्यात, केव्हा बनवायच्यात, हे सर्व निर्णय कोण घेतो? सरकार घेतो. ठीक आहे. तर तिसरी अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही गुण जे चांगले आहेत भांडवलशाहीचे ते घेतलेले आहेत, तर जे काही चांगले गुण सोशलिस्टिक इकॉनॉमीचे ते घेतलेले आहेत आणि त्याच्यातून एक अर्थव्यवस्था बनवली. त्याचं उदाहरण म्हणजे आपलं भारत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण जेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करू तेव्हा आपण असं गृहीत धरलं की शुद्ध भांडवलशाही आहे. तुम्ही जर पाहिलं तर 11वीमध्ये जो पहिला धडा होता अर्थशास्त्राची ओळख, त्याच्यामध्ये पहा ॲडम स्मिथनं हे या अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारनं व्यवसायामध्ये बिलकुल काय करू नये, लुडबुड करू नये, हस्तक्षेप करू नये. सरकारचं काम आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, कायदा, बरोबर आहे, सुव्यवस्था राखणं, ते सरकारनं करावं, व्यवसायामध्ये लुडबुड करू नये. तर हे इथं गृहीत धरलेलं आहे. पुढं काय सांगितलं आहे पहा,
या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते. जर हे गृहीत धरले नाही विद्यार्थी मित्रांनो तर ते नियम बनवता येतील का हो? नाही. कारण मागणी पुरवठा हे जे नियम आहेत त्याच्यामध्ये गृहीत धरणं गरजेचं आहे. जर गृहीत धरले नाही तर ते नियम बनवताच येणार नाही. जेव्हा ते धडे सुरू होतील तेव्हा तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीनं कळेल. पुढचा पॉईंट काय सांगितलं पहा इथं, विभाजन पद्धतीचा वापर केला गेला आहे. आता विभाजन पद्धत म्हणजे काय पहा, आपण म्हणूया एक उदाहरण घेऊया. हे एक कलिंगड आहे. ठीक आहे, थोडंसं करेक्शन करूया याच्यामध्ये. मी सांगितलं हे कलिंगड आहे. एक उदाहरण देतोय मी तुम्हाला. ठीक आहे ना. आता याच्यामधून आम्हाला काय करायचं आहे पहा. एक उदाहरण घेऊ. ठीक आहे, हे काय हो, एक हे आपण काय करतोय आता पहा. आपण काय करणार आहोत, अर्थव्यवस्थेमध्ये आपण म्हणूया ही संपूर्ण काय हो, अर्थव्यवस्था आहे. ही आपली अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेतून एका घटकाला आपण बाजूला काढणार आहोत आणि या घटकाचा आपण काय करणार आहोत, सखोल अभ्यास करणार आहोत. जसं मी कलिंगडाचं उदाहरण दिलं, याच्यातून एक तुकडा आपण बाजूला काढला आणि त्याचा अभ्यास केला. बरोबर आहे ना. इथं मी पहिले जसं सांगितलं की आपण जंगलाचा अभ्यास न करता काय करणार आहोत, त्याच्यातील एका झाडाचा बाजूला करून अभ्यास करणार आहोत. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात काय केलं जातं सर, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजेच काय केलं जातं तर जी पूर्ण अर्थव्यवस्था आहे त्याला छोट्या छोट्या हिस्स्यांमध्ये काय केलं जाईल, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये काय केलं जाईल, विभाजलं जाईल आणि प्रत्येक तुकड्याचं इन डेप्थ किंवा सखोल काय केलं जाईल, अभ्यास केला जाईल. पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये किती ग्राहक आहेत त्याचा अभ्यास न करता एखाद्या ग्राहकाला बाजू करून, बरोबर आहे ना, त्याच्या आर्थिक वर्तवणुकीचा आपण इथं काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करणार आहोत. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणती पद्धत वापरली जाते असं म्हटलं जातं, विभाजन पद्धत वापरली जाते असं म्हटलेलं आहे. काय सांगितलंय पहा तुमच्याकडं, विभाजन पद्धत. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच काय केलं जाईल, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं याचं बेस्ट उदाहरण आहे काय हो, जनगणना. जनगणनेमध्ये काय केलं जातं, पूर्ण जी काही लोकसंख्या त्याचा एकदाच अभ्यास केला जातो का, नाही. त्याच्यामध्ये एक एक कुटुंबाला वेगवेगळं केलं जातं आणि त्या एक एक कुटुंबाचं सखोल अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये पुरुष किती आहेत, स्त्रिया किती आहेत, बरोबर आहे ना, सिनियर सिटीजन्स किती आहेत, म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती किती आहेत, त्याच्यामध्ये तरुण किती आहेत, शाळेमध्ये जाणारे किती आहेत, कॉलेजमध्ये जाणारे किती आहेत, त्याच्यामध्ये वर्किंग क्लास म्हणजे काम करणारे किती आहेत, म्हणजे कमावते व्यक्ती किती आहेत, याचा सखोल काय केला जातो, अभ्यास केला जातो. बरोबर आहे ना. म्हणजे काय करतोय आपण, पूर्ण लोकसंख्येमधून एका कुटुंबाला बाजूला करतोय पण त्याचा काय करतोय, सखोल अभ्यास करतोय. यालाच काय म्हटलं जाईल, विभाजन पद्धत असं म्हटलं जाईल. पुढं काय सांगितलंय पहा, म्हणजे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीतील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. आपण देशात किती मागणी त्याचा अभ्यास करणार नाही, एखाद्या ग्राहकाची किती मागणी आहे, किमतीमध्ये बदलामुळे त्या मागणीमध्ये कसा फरक होतोय त्याचा अभ्यास करणार. आपण देशाच्या उत्पन्नाचा अभ्यास नाही करणार, त्या देशातील एखाद्या
व्यक्तीचं किंवा एखाद्या कुटुंबाचं किती उत्पन्न आहे त्याचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. म्हणून कोणती पद्धत वापरली जाते असं म्हटलंय हो, सीमांत पद्धत वापरली जाते असं म्हटलंय. पुढं काय सांगितलंय पहा, सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत म्हणजे काय पहा, लक्षात घ्या. आपण कोणत्याही वस्तूचे जेव्हा आपण सेवन करतोय, किंवा एक उदाहरण देऊन सांगतो. समजा मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 100 नग बनवण्यासाठी, एक उदाहरण घेऊया आपण, 100 नग बनवण्यासाठी आपल्याला किती रुपये लागत आहेत, 1000 रुपये लागत आहेत. ठीक आहे. आता जेव्हा आपण 101 नग बनवूया किंवा बनवतोय आणि हे खर्च झाला 1050, म्हणजे एक अतिरिक्त नगासाठी आपल्याला किती रुपये लागत आहेत, 50 रुपये एक्स्ट्रा लागत आहेत का. म्हणजे एक अतिरिक्त नग जर आपण उत्पादन केलं तर आपला खर्च कितीनं वाढतोय, 50 रुपयानं वाढतोय. हे जे एक नग आहे, जे एक अतिरिक्त नग आहे, आणि त्याच्यामुळे जो एक अतिरिक्त खर्च वाढला आहे, बरोबर आहे ना. हे जे अतिरिक्त आहे, हे जे अतिरिक्त आहे, हे जे अतिरिक्त, एक मिनिट, हे जे अतिरिक्त आहे, या अतिरिक्तलाच आपण काय म्हणूया, सीमांत म्हणूया. म्हणजे एक अतिरिक्त नग घेतल्यामुळं जो पूर्ण नग संख्येमध्ये बदल होतोय त्याला काय म्हटलं जाईल, सीमांत नग असं म्हटलं जाईल. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सीमांत तत्वाचा वापर केला जाईल. जसं याच्यानंतरचा धडा आहे उपयोगिता, त्याच्यामध्ये आपण सीमांत उपयोगिता पाहणार आहोत. आणि आपलं सगळ्यांचा एक वर्तवणूक असते पहा. आपण कधी विचार करतो, समजा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की तुम्ही बाजारामध्ये पॅन्ट घ्यायला गेलात आणि तिथं समजा 3000 रुपयामध्ये एखादी पॅन्ट आहे किंवा 2000 रुपयामध्ये एखादी पॅन्ट आहे, तर आपण 2000 रुपये खर्च करायला थोडंसं काय करतो, पुढं मागं करतो. बरोबर आहे. काही लोक असतील जे 2000 रुपये सहज देतील, पण मॅक्झिमम लोकांचा एक आर्थिक वर्तवणूक काय असते, ते 2000 रुपये द्यायला पुढं मागं करतात. पण जेव्हा ऑफर येते की बाय 1 गेट 1 फ्री, म्हणजे एक खरेदी करा त्याच्यावर एक अतिरिक्त मिळेल तुम्हाला, म्हणजे आपण तेव्हा काय विचार करतो की जे 4000 रुपये लागणार होते ते आपल्याला आता कितीमध्ये येता येतो, 2000 रुपयामध्ये. आणि जे 2000 रुपयाला असताना आपण खरेदी करणार नाही, जी जेव्हा 2000 रुपये किंमत आहे तेव्हा आपण खरेदी करणार नाही, त्याच्यावरच ऑफर जेव्हा आली की बाय 1 गेट 1 फ्री, म्हणजे 2000 रुपयाची एक पॅन्ट घ्या त्याच्यावर अजून एक पॅन्ट तुम्हाला फ्री मिळेल, तर सहज जाऊन आपण बाजारामध्ये काय करतो, खरेदी करतो. म्हणजे आपण काय विचार करतोय की एक अतिरिक्त नग मिळतंय आपल्याला. काय म्हणतोय मी, एक अतिरिक्त नग मिळतंय, पण त्याचे काही पैसे लागत आहेत का आपल्याला, नाही. म्हणजे आपली वर्तवणूक कशावर आहे, सीमांत याच्यावर आहे. म्हणून काय सांगितलंय पहा, सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिणाम म्हणजे, याला अंडरलाईन करायला पाहिजे पहा, काय सांगितलंय, सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. म्हणजे एकूण परिमाणात एका अतिरिक्त नगामुळे जो फरक पडला आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, सीमांत. जसं मी आता उदाहरण दिलं की एक अतिरिक्त नग बनवण्यासाठी 50 रुपये खर्च आला, म्हणजे एकूण खर्चात किती रुपयानं एक इकडं नग वाढला तर एकूण खर्चात कितीनं फरक पडला, 50 रुपयानं. यालाच आपण काय म्हणू, सीमांत म्हणू. पुढं काय सांगितलं बा, सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याच्या आर्थिक निर्णय घेताना केला जातो. जसं मी सांगितलं 2000 रुपये किंमत असताना आपण ती एक पॅन्ट घेणार नाही, पण जेव्हा त्याच्यावर बाय 1 गेट 1ची ऑफर आली तर आपण सहज काय करतो, खरेदी करतो. म्हणजे आपण काय विचार करतोय की आपल्याला पैसे तर द्यायची गरज नाही, तेवढ्याच पैशात एक अतिरिक्त नग येत आहे. म्हणजे आपण सीमांत तत्वाचा वापर करतोय की नाही, आपली आर्थिक वर्तवणूक त्याच्यावर अवलंबून आहे की नाही. डेफिनेटली बरोबर आहे. तुम्ही म्हणताल हो सर बरोबर आहे. ठीक आहे. पुढं काय सांगितलं पाहता, बाजार रचनांचे विश्लेषण. पहा विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे बाजार प्रकार असतात, बरोबर आहे ना. ते आपण या 12वीच्या सिलेबसमध्ये, बरोबर आहे, पाठ्यक्रमामध्ये तुमचा 5वा धडा आहे. ठीक आहे. तेव्हा आपण ते शिकणारच आहोत. आता याच्यामध्ये कोणते कोणते बाजार आहेत, पूर्ण स्पर्धेचे बाजार, बरोबर आहे ना, मक्तेदारी, त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर अल्पाधिकार बाजार आहे, त्याच्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहेत. या वेगवेगळ्या बाजाराचे प्रकार आहेत.
ते इन डिटेलमध्ये आपण 5व्या धड्यामध्ये शिकणारच आहोत. तर या बाजारांची वैशिष्ट्ये काय आहे, या बाजारामध्ये किंमत कशा निश्चित होतात, बरोबर आहे. तुम्ही म्हणताल सर पूर्ण स्पर्धेचे बाजार म्हणजे काय, जिथं असंख्य ग्राहक आणि असंख्य काय आहे तो विक्रेते आहेत, असंख्य खरेदीदारक आहेत आणि असंख्य विक्रेते आहेत आणि ते सगळे विक्रेते होमोजिनियस म्हणजे एकसारख्याच वस्तू समान किमतीला विकतात. ती बाजार म्हणजे कोणती बाजार हो, ती बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धेची बाजार. मक्तेदारी म्हणजे जिथं विक्रेता एकच आहे आणि खरेदी करणारे खूप सारे आहेत, त्याला मक्तेदारी असं म्हणतो, बरोबर आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे ज्याच्यामध्ये विकणारे बरेच नाही आहेत पण मोठ्या प्रमाणावर आहे, खूप नाही आहेत पण मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्याचप्रमाणे खरेदीदार हे काय तो किंवा ग्राहक आहे असंख्य आहेत, ठीक आहे. अशा वेगवेगळ्या बाजारांचे वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्यामध्ये कशी किंमत निश्चित होते या वेगवेगळ्या बाजारांमध्ये, याचा अभ्यास कुठं करणार आहोत आपण, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. म्हणून काय सांगितलं आहे, बाजार रचनेचे विश्लेषण. काय सांगितलं बा, सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. आणि शेवटी सांगितले पहा, मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे का, पहा मी पहिलेपासून सांगतोय, धड्याची सुरुवात झाली तेव्हापासून सांगतोय की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणार आहोत, न की आपण पूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तवणुकीशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण राष्ट्रीय स्तरावरील समस्या किंवा राष्ट्रीय स्तरावरील ज्या संकल्पना आहेत, जसं राष्ट्रीय उत्पन्न असेल, बरोबर आहे ना, रोजगार असेल, त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर तेजी मंदी असेल, इन्फ्लेशन डिफ्लेशन ज्याला आपण म्हणतो, त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर देशामध्ये ज्या समस्या आहेत, जसं लोकसंख्या आहे, बरोबर आहे, वाढती बेकारी आहे, या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत का, नाही. फक्त आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणार आहोत. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे असं सांगितलंय. हाही प्रश्न तुम्हाला, तुम्ही एखाद्या विधानाशी सहमत आहात की असहमत आहात असं कारण स्पष्ट करा, त्याच्यामध्ये दिलेलं असतं. त्याच्यामध्ये दिलेलं असतं की अर्थशास्त्राची व्याप्ती ही अमर्यादित आहे. तर तुम्ही लिहायचं आहे, नाही मी या विधानाशी सहमत नाही आहे, कारण अर्थशास्त्राची व्याप्ती ही काय हो, मर्यादित आहे. ते कसं लिहायचं मी तुम्हाला जेव्हा आपण एक्सरसाइज सोडू तेव्हा तुम्हाला समजून सांगेल. काय सांगितलं पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. म्हणजे या ज्या राष्ट्रीय समस्या आहेत त्याचा आपण अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात करणार आहोत का, नाही. आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, आपण फक्त आणि फक्त वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तवणुकीचा अभ्यास करणार आहोत. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय हो, मर्यादित आहे. ठीक आहे. तर पहा, आज आपण काय शिकलो, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण शिकलेली आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ पसंत आला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मराठी मीडियमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरला.